आज प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी माझ्या तालुक्यातले सर्व पत्रकार बांधव इथे उपोषणासाठी आले, त्यांचे मी समितीच्या वतीने स्वागत करतो। आजचा जो उपोषणाचा चौथा दिवस आपण म्हणलात, अजून 40 दिवस उपोषण चालू राहिलं तरी कर्जतचे नागरिक उपोषणाला रोज उपस्थिती दाखवतील। काल तालुका स्तरावरचे सर्व मोठे अधिकारी इथे आले होते। स्वतः प्रांत साहेबांनी त्या विषयाचा 10 ते 15 मिनिटात सखोल अभ्यास केला। त्यांना या समस्या अवगत झाल्या, पण दुर्दैवाने पनवेलचे कार्यकारी अभियंता यांना आपण 23 तारखेला निवेदन देऊन सुद्धा कालपर्यंत त्यांनी ते कागद उघडून सुद्धा बघितले नव्हते। हे त्यांच्या प्रश्नोत्तरावरून आपल्याला कळून आलं। आपला लढा आपल्या मागण्यांसाठी असाच चालू राहणार आहे। आपली शेवटची मागणी, आपल्या मागण्या काय अशा नाही आहेत की आज आपल्याला त्यांचं आश्वासन मिळालं उद्याच्या उद्या पुऱ्या व्हाव्यात, पण त्या कालबद्धतेनुसार त्यांनी आपल्याला प्रोग्राम द्यायचा आहे। याच्यासाठीच आपण इथे बसलो आहे। त्या सर्व मागण्यांबाबत स्पष्ट आपल्याकडे आराखडा आल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारे उपोषण सोडणार नाही। कर्जतकर म्हणून इथे उपोषणासाठी बसलेलो आहोत। तर एक मोठी समस्या म्हणजे कर्जतमध्ये अशी आहे की पाण्याची खूप मोठी समस्या आहे आणि ती पाण्याचं जी समस्या आहे ती लाईटीवर अवलंबून आहे आणि लाईटीची समस्या तर खूप मोठ्या प्रमाणात आहे कर्जतमध्ये। आणि ती समस्या तर इथं खूप दिवस झाले, आम्ही 2 महिने झाले होत आले तरी आता आम्ही आंदोलन झाले, आमचे मोर्चे झाले, आता उपोषणाला बसले, पण MECBचे कोणतेच अधिकारी जी आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत तशी पुरेपूर प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून मिळालेली नाहीत। की आज स्वातंत्र्याच्या दिवशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण जो मानतो पत्रकार, आज पत्रकारांनी आज कर्जत संघर्ष समितीच्या या उपोषणाला संपूर्ण पाठिंबा दिला असून आज स्वतः ते पत्रकार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। स्वातंत्र्य दिनी पत्रकाराला उपोषणाला बसावं लागतं आहे, यापेक्षा काही मोठी शोकांतिका आपण सांगू शकत नाही। मानवी मूलभूत गरजा आपण बघितला, अन्न वस्त्र निवारा, आज 20 तितकीच मूलभूत गरज झालेली आहे। परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही त्या मूलभूत गरजेसाठी आपल्याला उपोषणाला बसावं लागतं, ही मोठी खेदाची बाब आहे। या ठिकाणी मी महावितरणचा कंपनीचा जाहीर निषेध करतो। संघर्ष समितीचे मुख्य आमचे ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी ही चळवळ उभी केलेली आहे आणि ह्या चळवळीला तालुक्यातून एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आज साखळी उपोषणाचा चौथा दिवस आहे। लोकप्रतिनिधी येतात, अधिकारी येतात, फक्त भेटीगाठी होतात, तोडगा मात्र निघत नाही आहे। कुठंतरी तोडगा आता निघाला पाहिजे। खरं तर आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे। या गोष्टीचं गांभीर्य कदाचित महावितरणच्या अधिकाऱ्याच्या लक्षात येत नाही। लवकरच हे साखळी उपोषण स्थगित झालं नाही तर एक वेगळ्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल कदाचित, याची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी। पहिल्यांदा मी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। आपण पाहिलं असेल, काल 14 तारखेला बरोबर 1 महिना झाला हे आंदोलन सुरू आहे आणि आपण पाहिलं असेल 3 दिवसाच्या आंदोलनाच्या प्रवासामध्ये कर्जत तालुक्यातले सर्व अधिकारी येऊन गेले। कालसुद्धा अधिकारी वर्ग, विद्यमान आमदार वगैरे सर्व येऊन गेले। अनेक राजकीय पक्षाचे नेते पुढारी इथे येऊन गेले। प्रश्न असा आहे का आपण पाहिलं असेल गेल्या 25-30 वर्षामध्ये ज्या विजेच्या समस्या आणि ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या बाबी आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कामकाज झालेलं नाही आहे। ही आपल्यासाठी मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याच्यावर आज 3 दिवस झाले, देवके जाऊन पण आता 15 दिवस होतील, कुठल्याही प्रकारचा MECB त्याचा खुलासा करत नाही आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, MECBकडे याची उत्तरं नाही आहेत असं पण नाही आहे, हे जाणीवपूर्वक केलं जातं आहे। कारण तुम्हाला जसं अंधारात ॲक्च्युअल ठेवलं जातं तसं MECBची जी माहिती आहे तीसुद्धा त्यांना जाणीवपूर्वक अंधारात ठेवायची आहे, कारण याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे। देवके बदली करून घेतली हा सुद्धा मोठा भ्रष्टाचार आहे, कारण त्यांनी जो कारभार केलेला आहे त्याचे परिणाम आपण आज भोगतो आहे आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्याला आंदोलन करावं लागतं आहे। ही याच्यासारखी दुसरी शोकांतिका आणि दुर्दैवी गोष्ट कुठली नसणार आहे। आणि आजच्या आंदोलनाचा विशेष म्हणजे असं आहे
का जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, ज्या आधारस्तंभावर आज लोकशाही जिवंत आहे, आज तो आधारस्तंभ म्हणजे पत्रकार बांधव या आजच्या उपोषणामध्ये सर्वात जास्त संख्येने उपस्थित आहेत आणि ही खूप मोठी जमेची बाजू आहे। आज इथल्या नागरिक, अनेक संस्था, संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, सर्वांचा पाठिंबा आहे, व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे, विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे, परंतु ही मुवमेंट खेडोपाडी जर कोणी पोचवली असेल ती पत्रकारांनी पोचवलेली आहे आणि खरोखर त्यांचं धन्यवाद दिलं पाहिजे। आणि या निमित्ताने आम्ही महावितरणला सांगू इच्छितो का तुम्ही इतका लाईटली घेऊ नका। आज ही मुवमेंट खेडोपाडी गेलेली आहे, नाहीतर तुम्हाला काम करणं कठीण होणार आहे। कालचा तुम्ही पाहिला असेल, काल त्यांची मान शर्मेने गेलेली आहे, एकही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेलं नाही आहे। आज कालचे मोठे मोठे अधिकारी आले तरी त्यांनी MSC महावितरणचा कारभार जे आहे रुरलमध्ये का अर्बनमध्ये याचंसुद्धा ठोस त्यांना उत्तर देता आलं नाही आहे। तर ही जी एकंदरीत जी गोष्ट ही आपली फसवणूक आहे आणि आंदोलन हे जे आहे, जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। महिनाभर जरी बसायला लागलं, आज पाहिलं असेल इथं स्टेजवर बसायला जागा नाही आहे, उद्यासाठी सुद्धा आलेली आहे, परवासाठी सुद्धा यादी आलेली आहे। महिला ग्रुपवर विचारायला लागलेलं आमच्यासाठी कधी आम्ही उपोषण ठेवू शकतो। तर अशा प्रकारचं व्यापक स्वरूपात हे मुवमेंट सुरू झालेलं आहे आणि हे कुठेही थांबणार नाही आहे। आणि उद्या कोणी जरी मोठा व्यक्ती आला, मोठा राजकीय नेता जरी आला, तर त्यांनी खुलासा केल्यानंतर पण एक दिवस आम्ही पब्लिक समोर ते इश्यूज ठेवणार, पब्लिकने मान्यता दिल्यानंतरच ते आंदोलन सुटलं जाणार आहे। कारण अनेक आंदोलन आपण पाहत असतो का कोणी सन्माननीय व्यक्ती आल्यानंतर आपण तातडीनं त्याचा भावनिक किंवा अशा प्रकारचा आदर करून ते उपोषण थांबवतो, पण इथे तसं होणार नाही आहे। कारण हे आंदोलन जनतेचं आहे, इथलं नेतृत्व पण जनतेचंच आहे आणि मग जनतेला विचारूनच या आंदोलनाची सांगता होणार आहे। हे आंदोलन नक्की यशस्वी होईल असं मला वाटतं। आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।